Hello students, in last lecture we studied about how to find the inverse of a matrices by using adjoint method and elementary row transformation. Today we studied some examples of find the inverse using elementary column transformation. So started with first example, find the inverse of the following matrices. We have to find the inverse of these two matrices. First matrix, suppose this is A is equal to 2, 0, minus 1, 5, 1, 0, 0, 1, 3. Firstly, we have to check if A inverses exist for these matrices or not. For that, we have to find out the determinant of A. Determinant of A is equal to determinant of 2, 0, minus 1, 5, 1, 0, 0, 1, 3. Then 2 into bracket, 3 minus 0 is 3. This will be 0, so second term is 0. Then minus 1 into bracket, 5 minus 0, that is 5. So this is 6 minus 5, which is equal to 1. This value is not equal to 0, so A inverse exists. Now we have the equation A into A inverse is equal to I. We have equation A into A inverse is equal to I. Substitute the value of A and I in this equation. We will get A means 2, 0, 1, minus 1, 5, 1, 0, 0, 1, 3 into A inverse is equal to I is 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1. So we use here column transformation. आपण इथं column transformation वापरणार आहोत. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे म्हणजे आपल्याला या सिक्वेन्सने जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा हा 1 केला पाहिजे, याचा यूज करून हे 2 0 करायचे, परत हा 1 करायचा, याचा यूज करून त्याच्या शेजारचे हे 2 एलिमेंट 0 करणार, परत हा 1 करणार आणि हे 2 एलिमेंट 0 करणार. या सिक्वेन्सने जायचं, अशा सिक्वेन्सने जाणार आहोत आपण. आता मला हा 1 एलिमेंट करायचा आहे. तो 1 एलिमेंट करण्यासाठी आयदर 2 ने डिवाइड करा किंवा एखादा कॉलम इंटरचेंज करा. इथं आपण इंटरचेंज करू शकतो कॉलम. आपण इंटरचेंज करूया C1 विथ C3. C1 इज इंटरचेंजिंग विथ C3. काय मिळेल बघा, -1 0 3 0 1 1 ॲज इट इज 2 5 3 A इनवर्स इज इक्वल टू 0 0 1 0 1 0 and 1 0 0. आपण काय केलं, इंटरचेंज केले. आता इथं आपल्याला मायनस साइन नको आहे कारण आपल्याला इथं फक्त 1 पाहिजे. तर आपण काय करूया, C1 गिव्स मायनस ऑफ C1. C1 ला मल्टिप्लाय करूया मायनस साइननी. आपल्याला काय मिळेल बघा, C1 ला मायनस साइननी मल्टिप्लाय केला म्हणजे इथं 1 0 -3 आणि उरलेले 2 कॉलम आहेत तसे 0 0 -1 आणि उरलेले 2 कॉलम आहेत. त्यानंतर आता हा 1 आहे, त्याच्या शेजारचा ऑटोमॅटिकली 0 आहेच. आता हा 0 करायचा आहे आपल्याला, म्हणजे हा कुठला एलिमेंट आला, C3 मधला एलिमेंट आला. सो C3 गिव्स C3. कशाचा यूज करून करायचं याचा, म्हणजे C1 चा यूज करायचा आहे, म्हणजे इथं C1 आलं. आता या C1 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, तर 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, तर यातून सबट्रॅक्ट केलं तर इथं 0 मिळेल. म्हणून C1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया आणि C3 मधून सबट्रॅक्ट करूया. बघा काय मिळेल, C3 मध्ये चेंज आहे त्यामुळे C1 आणि C2 आहे असं राहील. 1 0 -3 0 1 1 A इनवर्स इज इक्वल टू 0 0 -1 0 1 0. C3 मध्ये चेंज आहे. C3 मध्ये चेंज आहे. आता काय करायचं बघा, 2 - 2 into C1 म्हणजे इथं आला 0च. 5 - 2 into 0 म्हणजे इथं आलं 5. 3 इथं
इथं 3 येईल C3 -2 आणि हे -3 म्हणजे 6 झाले. 3 + 6 म्हणजे इथे आले 9. हे 3 आलं -2 × -3 + 6 झालं. 3 + 6 9. देन त्यानंतर -1 0 3. Here we have 0 because we have changed. There is a 0. Here is 0. So here is 0. -1. Here writing mistake. 3 and 0. इथं 0 झालाय आपला. इथं पण 0 आलाय आपला. त्यानंतर बघा 2 5 0 झाला आपला. 0 मधून इथं C3 ची व्हॅल्यू आपली काय मिळाली बघा. C3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. सो हियर 0 -2 × -3. इथं कुठली टर्म आली आहे 0. 0 -2 × -3. सो हियर -2 × -3 6 मिळेल. 0 + 6 which is equal to 6. म्हणजे आपलं काय काय झालं बघा. पहिल्यांदा आपण काय केलं इंटरचेंज केले म्हणजे इथं आले -1 0 3. परत काय आलं 2 5 0. ओके. त्यानंतर आपण काय केलं याला मायनसने मल्टिप्लाय केलं त्यामुळे या दोन्हीचे साइन चेंज झाले. बाकीचं सगळं आहे असं. इथं पण याचे साइन चेंज झाले बाकीचं सगळं आहे असं. त्यानंतर आपण काय केलं याच्यामध्ये याला 2 ने मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट केलं. याला 2 ने मल्टिप्लाय केलं यातून सबट्रॅक्ट केलं. याला 2 ने मल्टिप्लाय केलं यातून सबट्रॅक्ट केलं. तसंच या साइडला केलं पाहिजे आपल्याला. C3 यातून मायनस करायचं याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आणि 1 मधून सबट्रॅक्ट केलं तर काय राहील 1. इथं काही 0 आणि 0च आहे त्यामुळे व्हॅल्यू 0च येईल. C3 ची व्हॅल्यू इथं 0 आहे. इथं -2 आणि C1 आहे -1 म्हणजे इथं आला 2. झालं. पुढे आता इथं बघा 1 0 0 आणि त्यानंतर इथं आपल्याला 1 करायला पाहिजे होता. तो ऑलरेडी आलाय त्यामुळे करायची गरज नाही. त्यानंतर या 1चा यूज करून त्याच्या शेजारचे 2 0 करायचे आहेत पण ऑलरेडी हा 0 आहेच. हा 5 आहे तो फक्त आपल्याला 0 करावा लागेल. कशाचा यूज करून C2चा. चेंज C3 मध्ये. सो C3 गिव्स C3 -5 × C2. या 1 ला 5 ने मल्टिप्लाय केला आणि या C3 मधून सबट्रॅक्ट केलं. सो आपल्याला काय मिळेल बघा. आता चेंज C3 मध्ये आहे त्यामुळे C1 आणि C2 आहे असं राहील. C1 आणि C2 म्हणजे 1 0 -3 0 1 1. चेंज कशामध्ये C3 मध्ये आहे त्यामुळे C3 लिहित नाही आहे तसं ठेवतो. A इन्व्हर्स C1 आणि C2 ॲज इट इज 0 0 -1 0 1 0. C3 करायचं. बघा आता त्यातला हा 0 आहे तो ऑलरेडी ट्रान्सफॉर्मेशननी चाललेला आहे आपला. हा 0 आहे तो त्यामुळे तो लिहून घ्यायचा 0. त्यानंतर हा 5 आहे तो 0 करण्यासाठीच हे ट्रान्सफॉर्मेशन आपण वापरलंय त्यामुळे इथं ऑलरेडी व्हॅल्यू 0 येणारच आहे त्यामुळे ते परत चेक काढत बसायचं नाही. आता याच्यासाठी इथल्या व्हॅल्यूसाठी 6 C3 म्हणजे किती आला 6 -5 × 1 म्हणजे 6 - 5 किती आले 1. त्यानंतर इथे इथली व्हॅल्यू आता C3 आहे 1 -5 C2 आहे 0 म्हणजे इथली व्हॅल्यू आली 1. देन C3 आहे 0 -5 × 1 म्हणजे -5. त्यानंतर C3 आहे 2 -5 × 0 म्हणजे 0 झालं म्हणजे इथली व्हॅल्यू किती मिळाली 2. ही व्हॅल्यू आली आपली 2. सो 1 0 0 0 1 0 झालं. 1 0 0 मिळाला 0 1 0 मिळाला. आता त्याच्या खालचा आहे हा 1 करायचा. ऑलरेडी आहे त्यामुळे परत करायची गरज नाही. आता याचा यूज करून त्याच्या शेजारचा आहे तो 0 करूया. म्हणजे चेंज आपल्याला आता C2 मध्ये आणायचं आहे म्हणजे C2 गिव्स C2 मायनस काय करूया C3. यातून हे सबट्रॅक्ट करूया. C2 मधून C3 गेले यातून 1 मधून 1 गेले इथं 0 मिळेल आपल्याला. 1 C2 मध्ये चेंज आहे C1 आणि C3 आहे तसं आहे. C1 आणि
C3 आहे असं चेंज आहे C2 मध्ये. त्यातला हा 0 आणि हा 1 ट्रान्सफॉर्मेशनने सांगलाय. इथलं 0 करण्यासाठीच हे ट्रान्सफॉर्मेशन वापरले, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली 0 येणारच आहे. त्यामुळे हे काढत बसायचं नाही, या साईडची व्हॅल्यू काढत असेल. आता C2 मधून C3 म्हणजे याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचं, याच्यातून हे, याच्यातून हे. 0 - 1 -1 1 - -5 म्हणजे 6. 0 - 2 म्हणजे झालं -2. देन हे झालं. आता काय राहिलाय हा एलिमेंट फक्त आता 0 करायचा. हा एलिमेंट 0 करायचा म्हणजे C1 मध्ये चेंज आहे. C1 मध्ये आहे ना तो. C1 gives C1. आता याला मायनस आहे म्हणजे इथे प्लस यायला पाहिजे. कशाचा यूज करून C3 चा. C1 gives C1 plus 3C3. C3 ला 3 नी मल्टिप्लाय केलं आणि याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे -3 आणि +3 0 मिळेल की. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा 1 0 0 0 1 0 0 0 1. हे फुल ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला मिळालं. आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. A इनव्हर्स इज इक्वल टू. आता या साईडला चेंजेस आहेत. C1 चेंज होणार आहे. C2 आणि C3 आहे तसं राहील. -1 6 -2 1 -5 2. आता इथे बघा C1 काढायचं आहे आपल्याला. C1 म्हणजे 0 प्लस 3 इंटू C3. 0 प्लस याला 3 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 आला. 0 प्लस 3 इंटू -5 म्हणजे -15 आलं. त्यानंतर -1 C1 हे -1 आहे. -1 प्लस 3 इंटू 2 6 आले. 6 - 1 म्हणजे इथं आलं 5. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो म्हणजे तुमचा काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स. A इनव्हर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स दॅट इज 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. आणि कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर परत आपल्याला आयडेंटिटी A इनव्हर्सच मिळतो. म्हणजे इथं A इनव्हर्स इज इक्वल टू शेवटी त्याचा आपल्याला इनव्हर्स काय मिळाला 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. नाउ सेकंड एक्झाम्पल. Second example, A is equal to 1 3 3 1 4 3 1 3 4 1 3 3 1 4 3 1 3 4. We have to find out A inverse. आपल्याला A inverse काढायचा आहे. आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरणार. Firstly we have to find determinant of A. Determinant of A is equal to 1 3 3 1 4 3 1 3 4. So expansion 1 into bracket 4 into 4 16 minus 9, then minus 3 into bracket 4 minus 3 plus 3 into bracket 3 minus 4. 16 minus 9 it is 7. 7 into 1 is 7. इथे व्हॅल्यू 1 आली. 1 into -3 that is -3. इथे व्हॅल्यू आली -1. -1 into 3 -3. 7 -3 -3 which is equal to 1. This is not equal to 0. So A inverse exists. A inverse exists. Now we have A into A inverse is equal to I. We have the equation A into A inverse is equal to I. Substitute the value A. What is A? 1 3 3 1 4 3 1 3 4 into A inverse is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहे. हा एलिमेंट 1 करायचा. ऑलरेडी 1 आहे, करायची गरज नाही. आता याचा यूज करून त्याच्या शेजारचे 2 एलिमेंट काय करूया 0 करूया. ट्रान्सफॉर्मेशन काय येणार बघा.
C2 gives ॲट अ टाइम 2 ट्रान्सफॉर्मेशन, मगच एक एक्झाम्पल झालंय त्यामुळे ॲट अ टाइम 2 ट्रान्सफॉर्मेशन केले तरी चालू शकतात. C2 gives C2 minus 3 into C1 and C3 gives C3 minus 3 into C1. दोन्हीकडे पण व्हॅल्यू 3च आहे, त्यामुळे याला 3 ने मल्टिप्लाय केलं, यातून सबस्ट्रॅक्ट केलं, याला 3 ने मल्टिप्लाय केलं, यातून सबस्ट्रॅक्ट केलं. 2 ॲट अ टाइम ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहोत. आता चेंज कशामध्ये? C1 मध्ये, C2 आणि C3 मध्ये चेंज आहे, त्यामुळे C1 आहे असं राहील 1 1 1, इथे पण C1 आहे तसं राहील 1 0 0. ओके. चेंज आहे C2 मध्ये, या दोन व्हॅल्यू 0 येणारच आहेत, कारण त्या दोन व्हॅल्यू 0 येण्यासाठीच हे दोन ट्रान्सफॉर्मेशन वापरले, त्यामुळे डोळ्याजवळ इथं 0 0 लिहून टाकायचं. इथं 0 आलं, इथं 0 आलं. आधी C2 काढूया सगळ्याचे, C2 काढून घेऊया. C2चं ट्रान्सफॉर्मेशन काय आहे बघा, C2 minus 3 into C1 म्हणजे 4, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर यातून सबस्ट्रॅक्ट करायचं. 4 minus 3 into 1 म्हणजे किती? 1. 3 minus 3 into C1 3 minus 3 into 1 which is equal to 0, म्हणजे 3 minus 3 आली तर 0. त्यानंतर या साईडला आता इथं 0, C2 आहे 0, 0 minus 3 into 1 that is equal to -3. तर तो 1 आहे इथं, C2 1 आहे, 1 minus 3 into C1 आहे 0, म्हणजे इथं आला 1. त्यानंतर परत C2 आहे 0 0, दोन्ही पण 0च आहेत, त्यामुळे इथं आन्सर येणार 0. झाला C2 काढून. आता काढायचं आहे C3. C3 बघा, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचं. 3 इथं आहे, 3 minus 3 0 आणि हे 4 minus 3 1. याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचं. इथं 0 0च आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 0 0च राहणार आहे. याच्यातून फक्त सबस्ट्रॅक्ट करायचं. 0 minus 0 0 आलं, 1 minus 0 1 आलं आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 0 मधून सबस्ट्रॅक्ट केलं म्हणजे इथं आलं -3. ओके. नाव हा 1 झाला, हा 0 झाला, हा 0 झाला. त्यानंतर हा 1 करायचा असतो, तो ऑलरेडी आहे. या 1चा यूज करून शेजारचे 2 0 करायचे, त्यातला हा 0 आहे, हा फक्त आपल्याला काय केला पाहिजे? हा 0 केला पाहिजे. C1 0 करायचं आहे, म्हणजे ते चेंज इन C1. C1 gives C1. कशाचा यूज करून? याचा C1 minus C2, याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करूया, म्हणजे हे काय मिळेल? 0 मिळेल. बघा, C1 मध्ये चेंज आहे, म्हणजे C2 C3 आहे असं राहील. C2 0 1 0 0 0 1 A इनवर्स. त्यानंतर C1 मध्ये चेंज आहे, C2 C3 आहे तसा, -3 1 0 -3 0 1. इथं 1 आहे तसं राहील, कारण हे ट्रान्सफॉर्मेशनने काढले, त्यामुळे ते आहे तसं राहतं, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. हा 1 आहे, 1 minus 1 आला, इथं 0. C1 minus C2 करायचंय, 1 minus 0 करायचा, 1 येईल. या दोन्हीची सरळ सबस्ट्रॅक्शन करायची. C1 minus C2, C1 minus C2, C1 minus C2. 1 minus of -3 4 आलं, 0 minus 1 -1, 0 minus 0 0. ओके. देन 1 0 0 झाला, 0 1 0 झाला. हा ऑलरेडी 1 आहे, ते शेजारचा पण 0 आलाय. आता फक्त हा 1 आहे तो 0 करायचा आहे. कशाचा यूज करून? याचा, C3चा यूज करून. अगेन चेंज इन C1. C1 gives C1 minus C3. C1 minus काय करायचा? C3. 1 0 0 0 1 0 0 0 1. हा 0 आणण्यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन वापरलं, त्यामुळे इथं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. A इनवर्स इज इक्वल टू चेंज आहे C1 मध्ये, त्यामुळे C2 आणि C3 आहे तसा लिहूया. -3 1 0 -3 0 1. आता इथं काय करायचं आहे बघा, C1 आणि C3 ची सबस्ट्रॅक्शन करायची. याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. C1 minus C3, याच्यातून हे, याच्यातून हे, याच्यातून हे. 4 minus of -3 7. -1 आणि -0 -1.
आणि 0 आणि -1 -1. हा मॅट्रिक्स म्हणजे कसला आला? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स, ए इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू 7 - 3 -3 -1 1 0 -1 0 1. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं? 7 - 3 -3 -1 1 0 -1 0 1. This is the value of A inverse of second matrix by using column transformation. आपण इथं कुठलं ट्रान्सफॉर्मेशन वापरलं? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण ए इनवर्स, इथं आपला ए इनवर्सचा पॉईंट संपलाय. इनवर्स काढणे ॲडजॉईंट मेथडनी पाहिलं आपण, इनवर्स काढणे रो ट्रान्सफॉर्मेशननी पाहिलं आपण, इनवर्स काढणे कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी पाहिलं आपण. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. Application of matrices. What are the application of matrices? Matricesचे applications काय आहेत? तर we have to find out a solution of a system of a linear equations. जर लिनियर इक्वेशन्स दिले आणि त्याचं जर सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मॅट्रायसेस युजफुल ठरतं. हे मॅट्रायसेसचा यूज होतो इथं. त्यासाठी आपण काय करणार आहे? त्यासाठी काही पर्टिक्युलर मेथड्स आहेत. त्यातल्या 2 मेथड्स आपण शिकणार आहोत. मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 मेथड्स आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. त्यातली मेथड ऑफ रिडक्शन आहे ही तुमच्या सिलेबसमधून ओमिट केलेली आहे, आत्ता डिलीटेड तो पार्ट आहे, त्यामुळे तो करायचा नाही आपल्याला. आपण फक्त एकच मेथड बघणार आहोत, दॅट इज मेथड ऑफ इन्व्हर्जन. सो अवर फर्स्ट मेथड इज मेथड ऑफ इन्व्हर्जन. तुम्हाला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन माहिती आहे? लिनियर इक्वेशन तुम्हाला दिले जातील एकतर 2 अननोनमध्ये असतील किंवा 3 अननोनमध्ये असतील. म्हणजे x + y = एनी कॉन्स्टंट, x - y वगैरे अशा टाईपचे असतात. 2 अननोनमध्ये किंवा 3 अननोनमध्ये किंवा ABC असेल, LMN असेल, कोणताही अननोन असेल, 2 किंवा 3 अननोन याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स दिले जातील आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणे, त्याच्यासाठी ही मेथड अतिशय महत्त्वाची आहे, मेथड युजफुल आहे, दॅट इज मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता या मेथड ऑफ इन्व्हर्जनचा वर्किंग रूल काय आहे? तर गिवन जे सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा Ax = b फॉर्ममध्ये करायचं. दिलेले जे इक्वेशन्स असतील ते Ax = b फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर काय करूया? बोथ साईडला, दोन्ही साईडला A इनवर्सनी मल्टिप्लाय करूया किंवा A इनवर्स फाइंड आउट करून घेऊया. फाइंड A इनवर्स, फाइंड A इनवर्स. सेकंड मेथड आपण काय म्हणणार? A इनवर्स फाइंड आउट करणार आपण. A इनवर्स कसा फाइंड आउट करणार? इट इज टोटली युअर चॉईस. एकतर ॲडजॉईंट मेथड वापरा किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा. कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन वापरा, कोणतीही मेथड वापरा, त्याच्यावरून काय तुम्ही फाइंड आउट करणार? A इनवर्स. A इनवर्स झाल्यानंतर थर्ड आपली स्टेप असेल, या हे जे इक्वेशन आहे याला प्री मल्टिप्लाय करायचं A इनवर्सनी. जर A इनवर्सनी प्री मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा? A इनवर्स * A, x = A इनवर्स b. त्यातलं A इनवर्स * A म्हणजे काय येणार? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सला कोणत्याही मॅट्रिक्सनी जर मल्टिप्लाय केलं तर वी हॅव दॅट मॅट्रिक्स दॅट इज x. सो x = A इनवर्स b मिळेल. त्यातला A इनवर्स ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट करणार आहोत. b आपल्याला ऑलरेडी इथं मिळालेला असेल. A इनवर्स आणि b दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला सोल्युशन मिळेल त्याचं. अशी ही मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. त्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे त्याचं कन्व्हर्जन Ax = b मध्ये करायचं, दुसरं इनवर्स फाइंड आउट करायचं आणि तो x = A इनवर्स b मध्ये सबस्टिट्यूट करायचा. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.